त्या देवाची आरती करायची, प्रसाद वाटायचा, हे सगळं करायचं कशासाठी करायचं? बाईच्या डोळ्यात पाणी आलं. बाई म्हटले, तुम्ही कोण आहात? साहेब मला माहित नाही, पण मी त्या देवाची सकाळ संध्याकाळ अहोरात्र आराधना करते. कशासाठी करते तुम्हाला सांगू? साहेब, माझ्या मुलाच्या हातला छिद्र आहे आणि त्याला जागेवर आणण्यासाठी अख्खी प्रॉपर्टी गेली, माझा नवराही गेला, आम्ही दोघं मायलेक राहतो. पण माझा मुलगा वाचावा, वाचण्यासाठी मला अनेक डॉक्टर लोकांनी सांगितलं. म्हटले, बाई तुमच्या मुलाला फक्त एकच माणूस वाचू शकतो, एकच डॉक्टर वाचू शकतो, तो एकच माणूस तुमच्या मुलाचं हार्टचं ऑपरेशन करू शकतो, दुसरा करू शकत नाही. आणि त्या डॉक्टरचं नाव आहे नीतू माने. दुसरा माझ्या मुलं. साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मी अहोरात्र त्या परमेश्वराची आराधना करत आहे आणि त्या देवाला म्हणते, देवा फक्त माझी आणि त्या डॉक्टरची एकदा भेट होऊ दे आणि माझ्या मुलाचं ऑपरेशन त्याच्या हाताने होऊ दे, याच्यासाठी मी तुझी आराधना करायला लागली. तेवढ्याचसाठी साहेब मी त्या देवाची आराधना करतो, बाकी मला दुसरा काहीच उद्देश नाही. हे शब्द जेव्हा डॉक्टरच्या कानावर पडले त्यावेळी डॉक्टरने स्वतःच्या अंगाला चिमटा घेऊन पाहिला, आपण कुठं स्वप्नात आहोत का जागी. डॉक्टर उठले, त्या बाईचं दर्शन घेतलं. म्हटले, बाई माझा सत्कार दिल्लीला होता, पण आता खरा सत्कार इथंच आहे. त्यावेळेस त्यांनी विचार केला, दिल्लीला जायचं, विमान सेवा रद्द व्हावी, दिल्लीला जायचं, ट्रेन बंद व्हावी, फोर व्हीलरला जायचं, रस्ता चुकावा आणि रस्ता चुकून आपण याच घडी यावं, याला काय म्हणतात? हेच तर ईश्वराची शक्ती आहे. म्हटले, बाई माझा सत्कार जाऊ द्या, संध्याकाळी आज मी इथंच थांबतो. तुमच्या देवानं तुमची प्रार्थना ऐकली, तुम्हाला त्या डॉक्टरकडे जायचं काम पडलं नाही, तो डॉक्टर तुमच्या घरी आला. देवाच्या मध्ये नामस्मरणामध्ये किती ताकद. बाई आज मला कळालं की देवाच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. तो डॉक्टर तुमच्या घरी आला. बाई मी दुसरा तिसरा कोणी नाही, ज्या डॉक्टरचे तुम्ही नाव घेतलेलं आहे तो डॉक्टर नीतू मांडके म्हणजे मीच आहे. तेव्हापासून तो माणूस देवाची भक्ती करू लागला. एवढा चेंजेस झाला त्या माणसाच्या आयुष्यामध्ये की तेव्हापासून तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये देवाला मानला. मला सांगायचं, देवाच्या नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ते सामर्थ्य कशाच मध्ये नाही. म्हणून तुकोबाराचा आग्रह आहे, सारासार विचार हरी. परमेश्वराचं नामस्मरण हे क्षणाक्षणाला घ्यावं असं तुकोबाराचा आग्रह. म्हणून तुकोबारा म्हणतात, क्षणोक्षणाहाची करावं विचार करावया पार भव सिंधू. का तुकोबारा म्हटले, अरे का करायचं क्षणोक्षणाला? कारण हा देह कधी जाईल हे सांगता येत. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे, कधी जाईल सांगता येत नाही. क्या बकरी जीवन की आस, क्या भरोसा है
परिमळ गेली या ओस फुल देखी आयुष्या शेवटी देहसा खडोखडी काळ वाटयाची पाही अजून किती आहे अवकाश आयुष्य खातो काळ सावधान शब्द वापरला डेंजर आहे सावधान शब्द कुठे आहे लिहिलेला असते रोडवर जिथं धोका आहे तिथं अगोदर सावधान हा शब्द लिहिलेला असतो म्हणजे सावधान आयुष्य खातो काळ सावधान वाढदिवस नाही आपण वाढदिवस म्हणायला वाढदिवस नाही प्लस नाही ते मायनस आहे आपण मरणाच्या एक एक दिवस जवळ चाललेलं वय वाढायला लागलं आयुष्य कमी व्हायला लागलं आयुष्य खातो काळ त्याच्यासाठी काय करा संत समागमी धरावे आवडी करावी तातडी परमार्थी संताची संगत करा आणि महाराज म्हटले परमार्थामध्ये आवड असू द्या आणि हे जीवन जगत असताना कधी तुम्ही बेसावध राहू नका महाराज तुकोबाला शेवटच्या चरणात सांगतात Thank you.